नमस्कार मित्रांनो, मी विजयकुमार अशोक नरवणे. आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे इंग्लिश. घटक आहे डेज ऑफ द वीक अँड मंथ ऑफ द इयर, म्हणजेच न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन असते या घटकामध्ये. आपल्या ऑनलाईन टेस्टचा प्रकार थोडा वेगळा आहे. प्रथम मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो व पर्याय सांगतो. त्यानंतर अचूक पर्याय तुम्ही तुमच्या वहीवर नोंदवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला किती मार्क पडले हे तुम्हाला कळवायचं आहे. चला आपण ऑनलाईन टेस्टला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. रिपब्लिक डे ऑफ इंडिया इज इन द मंथ ऑफ डॅश डॅश. ऑप्शन फर्स्ट ऑगस्ट, ऑगस्ट टू मे, तिसरा ऑप्शन डिसेंबर, चौथा ऑप्शन जानेवारी. व्यवस्थित वाचा. आपल्या मातृभाषेमध्ये सुद्धा अर्थ काढला तर चालेल तुम्ही आणि उत्तर अचूक नोंदवा वहीमध्ये. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. प्रथम मित्रांनो, ह्या प्रश्नाच्या ह्याच्यामध्ये असे असते की आपण त्याचा अर्थ काढणं महत्त्वाचं असतं. काय विचारलं बघा, या घटकावर प्रश्न परीक्षेला असतोच. रिपब्लिक डे ऑफ इंडिया इज इन द मंथ ऑफ, म्हणजे रिपब्लिक डे हे दोन्ही फरक समजून घ्या, वहीत लिहून घ्या. रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी आणि इंडिपेंडन्स डे म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस. दोन्ही शब्द आपल्याला नेहमी विचारले जातात परीक्षा, लक्षात ठेवा. रिपब्लिक डे ऑफ इंडिया इज इन द मंथ ऑफ, रिपब्लिक डे म्हणजे आत्ताच तुम्हाला सांगितलं प्रजासत्ताक दिन, म्हणजे तो कधी असतो? जानेवारी महिन्यामध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 4. तुमचा आला का बघा? आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करून घ्या. चला दुसरा प्रश्न बघूया. विच इज द लास्ट मंथ इन अ कॅलेंडर इयर? ऑप्शन फर्स्ट ऑगस्ट, सेकंड मे, थर्ड डिसेंबर, फोर्थ जानेवारी. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. प्रश्न समजून घ्या. विच म्हणजे कोणती? विच इज द लास्ट मंथ म्हणजे कॅलेंडर इयर मधला शेवटचा महिना कोणता? कॅलेंडर इयर इंग्लिशमध्येच बघायचं आहे आपल्याला ह्या ठिकाणी आणि पर्याय सगळे इंग्रजीमध्ये आहेत. मग शेवटचा महिना कोणता? लास्ट म्हणल्यामुळे शेवटचा महिना कोणता? डिसेंबर. पर्याय क्रमांक 3. आपण आपल्याला पूर्ण इंग्रजी नाही समजली तरी अंदाजे काढू शकतो उत्तर. काही शब्द आपल्याला माहीत असतात. खूप मुलांना इंग्रजी अवघड जाते. तुमचं उत्तर आलं असेल तर पहा, चुकले असेल तर दुरुस्त करून लिहा. इंग्रजी सोपी आहे मित्रांनो, फक्त घाबरायचं नाही आणि शब्द जास्तीत जास्त पाठांतर करा. बेसिक शब्द तुम्ही पाठ करा. डेज ऑफ द वीक, मंथ ऑफ द इयर, बर्ड्स, व्हेजिटेबल्स, ॲनिमल्स, कलर्स, हे शब्द तुम्ही पाठ करून घ्या. तुम्हाला जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये मार्क पडतील. चला पुढचा प्रश्न बघूया. इफ टुडे इज ट्यूजडे, व्हॉट डे विल इट बी टुमारो? ऑप्शन फर्स्ट मंडे, सेकंड थर्सडे, थर्ड संडे, फोर्थ वेनसडे. तुमची वेळ सुरू झालेली आहे. ह्या ठिकाणी ऑप्शन इथं वरच्या साईडला दिलेले बघा. 1 क्रमांक, 2 क्रमांक, 3 क्रमांक, 4 क्रमांक. जे उत्तर असेल ते तुम्ही ऑप्शननुसार खाली पर्यायामध्ये नोंदवू शकता वहीमध्ये. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, प्रथम समजून घ्या. आपल्याला ज्याप्रमाणे आपण कालचा दिवस, आजचा दिवस, उद्याचा दिवस म्हणतो, त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? टुडे आज, उद्या टुमारो, कालचा दिवस येस्टरडे, किंवा उद्याचा परवा पण विचारला जातो. उद्याचा परवा पण विचारला जातो प्रश्न. समजून घ्या काय म्हणलं. इफ टुडे इज ट्यूजडे, आज मंगळवार आहे. व्हॉट डे विल म्हणजे भविष्यात आला, पुढचा आला. बीट टुमारो, मग उद्या कोणता वार असेल? आज जर मंगळवार तर उद्या बुधवारला वेनसडे म्हणतात. पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपण अर्थ काढून आपलं उत्तर शोधायचा. मातृभाषेचा उपयोग केला पाहिजेच. ओके, पुढचा प्रश्न बघूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 15 ऑगस्ट इज आवर डॅश डॅश डे. ऑप्शन फर्स्ट रिपब्लिक, सेकंड इंडिपेंडन्स, थर्ड मदर्स, फोर्थ टीचर्स. प्रश्न व्यवस्थित वाचा, अचूक पर्याय वहीत नोंदवा मित्रांनो.
तुम्हाला आपली ऑनलाईन टेस्ट कशी वाटते कमेंटमध्ये कळवीत चला. आपण वेगवेगळ्या प्रकारे नवनवीन उपक्रम राबवून मुलांना कसं प्रकारे अभ्यास करायला सोपं जाईल याच्यासाठी नवीन नवीन उपक्रम राबवित आहोत. तुम्हाला टेस्ट कशी वाटली कळवीत चला. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आपला पहिला प्रश्न झाला होता मित्रांनो आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये, रिपब्लिक डे. मी उत्तर सांगितलं होतं त्या ठिकाणी. रिपब्लिक डे म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. 15 ऑगस्टला आपण काय म्हणणार आहोत, इंडिपेंडन्स डे. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा, वहीत लिहून घ्या. उत्तर आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. पुढचा प्रश्न पहा, विच डे कम्स अ डे बिफोर यस्टरडे. विच डे कम्स अ डे बिफोर यस्टरडे इफ टुडे इज सॅटरडे. इफ टुडे इज सॅटरडे. ऑप्शन फर्स्ट फ्रायडे, सेकंड थर्सडे, थर्ड संडे, फोर्थ सॅटरडे. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न वाचला तुम्हाला उत्तर येईलच. व्यवस्थित वाचा प्रश्न. तुमची वेळ सुरू झालेली आहे. मराठीमध्ये अर्थ समजून घ्या अगोदर. काय विचारलेलं आहे, काय सांगितलं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. व्यवस्थित अर्थ समजून घ्या मित्रांनो. काय सांगितलं या ठिकाणी, विच डे कम्स अ डे बिफोर यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल. कालच्या अगोदरचा दिवस काढायचा आपल्याला. ओके, कालच्या अगोदरचा दिवस. ओके, इफ टुडे इज सॅटरडे. आज जर शनिवार समजला तर कालच्या अगोदरचा. मग काल कोणता येणार, शुक्रवार. शुक्रवारच्या अगोदरचा दिवस म्हणजे गुरुवार. गुरुवार आपण थर्सडे म्हणणार. पर्याय क्रमांक 2. आधी मराठीत उत्तर काढा. मराठीत उत्तर आली तुम्हाला ॲक्युरेट उत्तर येणार इंग्रजीमध्ये. मातृभाषेचा उपयोग केला पाहिजेच आपण. सोपं जातं इंग्रजी. इंग्रजी अवघड नाही आहे. फक्त थोडे शब्द पाठांतर करून घ्या, बेसिक शब्द पाठ करा. पुढचा प्रश्न पहा, आयडेंटिफाय करेक्ट नेम ऑफ अ मंथ फ्रॉम द फॉलोइंग अल्फाबेट्स. या ठिकाणी अल्फाबेट्स दिलेले, यापासून तुम्हाला अचूक महिन्याचं नाव शोधायचं आहे. अल्फाबेट्स कोणकोणते वहीत लिहून घ्या. UGSATU. डबल वाचतो, UGSATU. ऑप्शन फर्स्ट AUTS, AUGUTS. सेकंड AGUST. थर्ड AUGUST. चौथा ऑप्शन ATUGUS. ॲक्युरेट उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवा. उत्तर आल्यास राईट करा, चुकले असेल तर दुरुस्त करा. इंग्रजीचा अभ्यास करत चला. पाठांतर वाढवा तुमचं. बेसिक तुम्ही पाठ केलात की तुम्हाला इंग्रजी अवघड नाही. काही शब्द फक्त समजून घ्या. आयडेंटिफाय म्हणजे शोधा, जुळाजुळ करा. करेक्ट नेम ऑफ अ मंथ. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, या ठिकाणी एका महिन्याची स्पेलिंग दिलेली आहे, UGSATU. यावरून आपल्याला समजतं की आपल्याला ऑगस्ट महिन्याची स्पेलिंग करायची आहे. आपल्याला जर बेसिक पार्ट असेल तर आपलं चुकणारच नाही. ऑगस्टची स्पेलिंग काय, AUGUST. पर्याय क्रमांक 3. तुमचा आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करून घ्या. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, इफ देअर इज अ थर्सडे ऑन टीचर्स डे, विच डे विल बी द चिल्ड्रन्स डे. ऑप्शन फर्स्ट थर्सडे, सेकंड फ्रायडे, थर्ड संडे, फोर्थ सॅटरडे. मित्रांनो, आपण टार्गेट इयत्ता 5वी शिष्यवृत्ती या नावाने व्हॉट्सअपचे 4 ग्रुप केलेले आहेत मित्रांनो. 4था ग्रुपसुद्धा आता फुल होत आलेला आहे. त्या ग्रुपवर आपण दररोज 2 ऑनलाईन टेस्ट देतो मुलांसाठी. तसेच दररोज आपण सायंकाळी किंवा सकाळी 11 दोन्हीपैकी एका वेळेस ऑनलाईन क्लास घेतो मुलांसाठी. त्या क्लासमध्ये आपण गणित, बुद्धिमत्ता या विषयातील सोप्या सोप्या ट्रिक्स शिकवतो. तुम्हाला सुद्धा आपल्या ऑनलाईन क्लासला जॉईन व्हायचे असेल तर तुम्ही माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता. थोड्या वेळाने मी तुम्हाला नंबर देईल. ह्या प्रश्नाची वेळ होत आली तुमची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, काय सांगितलं आहे, इफ जर देअर इज थर्सडे ऑन टीचर्स डे. टीचर्स डे म्हणजे शिक्षक दिना दिवशी गुरुवार असेल,
विच डे विल बी म्हणजे असेल. विल शब्दाला की हा भविष्यकाळातला शब्द, लक्षात ठेवा. काही शब्द विल बी हा शब्दाला भविष्यकाळ. विल बी द चिल्ड्रन डे. चिल्ड्रन्स डे म्हणजे बालदिन. बालदिन कधी असतो आपला? 14 नोव्हेंबरला असतो. शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबरला असतो. मग आता ह्या ठिकाणी काय शॉर्टकट काय आपली, लक्षात ठेवा. लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 14 नोव्हेंबर बाल दिन, हे सर्व एकाच दिवशी येतात. आहे का नाही? इथे शॉर्टकट लिहून घ्या. लोकमान्य टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिवस, शिक्षक दिन, बाल दिन नेहमी एकाच दिवशी येतात. जर शिक्षक दिवस गुरुवारी असेल तर बाल दिन कधी येणार? गुरुवारीच. पर्याय क्रमांक 1. हे शॉर्टकट आहे मित्रांनो. आला असेल तर राईट करा. फाइंड द ऑड मॅन आउट. पुढचा प्रश्न बघा. फाइंड द ऑड मॅन आउट. ऑप्शन फर्स्ट मार्च, 2 मे, 3 जून, 4 जुलै. अचूक उत्तर नोंदवा. तुम्हाला काही अडचण असल्यास माझ्या मोबाईल नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या. 9673655213. तुम्हाला स्कॉलरशिपबाबत, नवोदयबाबत काही अडचण असल्यास तुम्ही मला ह्या नंबरवर विचारू शकता किंवा SMS करू शकता. प्रश्न अचूक वाचा, पर्याय अचूक नोंदवा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय? विसंगत पद ओळखायचं आहे आपल्याला. या ठिकाणी 4 महिन्यांची नावे दिलेली आहेत. मे आहे, मार्च आहे, जून आहे, जुलै आहे. मग वेगळा पर्याय नोंदवताना कसं असतं? 3 पर्याय सारखे असतात, एका गटातले असतात, एक वेगळा आहे. मग ह्या ठिकाणी महिन्याचे नाव दिले आहेत म्हणजे आपल्याला समजून जायचं की काही महिने 31 दिवसाचे आहेत आणि काही महिने 30 दिवसाचा किंवा 29 दिवसाचा असतात. मग पहा, मार्च, मे, जुलै हे 31 दिवसाचे महिने आहेत. जून हा 30 दिवसाचा महिना आहे, त्याच्यामुळे जून हा ऑड मॅन आउट आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. हाऊ मेनी डेज हॅज फेब्रुवारी 2020? ऑप्शन फर्स्ट 28, सेकंड 30, थर्ड 31, फोर्थ 29. प्रश्न व्यवस्थित वाचा. अचूक पर्याय तुमचा नोंदवा. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. प्रश्न व्यवस्थित वाचा मित्रांनो. हाऊ मेनी डेज हॅज फेब्रुवारी 2020 म्हणजे 2020 म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये किती दिवस आहेत? फेब्रुवारी 2020 म्हणजे हे लीप वर्ष आहे का शोधा. लीप वर्ष शोधण्यासाठी ट्रिक्स काय आहे? एकक आणि दशक स्थानी कोणती संख्या आहे? 20 आहे. एकक आणि दशक स्थानची संख्या जर 4च्या पाड्यात असेल किंवा 4ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष आहे. म्हणजे त्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. मग हे 20 असल्यामुळे हे लीप वर्ष आहे. त्याच्यामुळे 29 हा पर्याय 4 नंबरला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4. आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करा. शेवटचा प्रश्न आपला. डॅश डॅश इज द फर्स्ट डे ऑफ द वीक. ऑप्शन फर्स्ट मंडे, सेकंड फ्रायडे, थर्ड संडे, फोर्थ सॅटर्डे. व्यवस्थित वाचा, अचूक पर्याय नोंदवा. मित्रांनो, टेस्ट तुम्हाला कशी वाटली शेवटी तुम्ही कमेंटमध्ये कळवीत चला किंवा माझ्या नंबरवर सुद्धा तुम्ही SMS केला तरी चालेल. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. डॅश डॅश इज द फर्स्ट डे ऑफ द वीक. फर्स्ट डे ऑफ द वीक म्हणजे आठवड्याचा पहिला वार कोणता? आपण सोमवारपासून सुरुवात करतो. त्याच्यामुळे पहिला वार आपला मंडे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. लक्षात ठेवा, पहिला वार मंडे. फर्स्ट ऑप्शन. तुमच्या किती उत्तर आले चेक करा. पडलेले गुण मला तुम्ही त्या गुणांचा फोटो पाठवू शकता. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व टेस्टचा तुम्ही वहीवर लिहित चला. एकत्र तुमचा एक संग्रह होईल आणि पुन्हा जेव्हा मुख्य परीक्षेच्या वेळेस तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व प्रश्न मिळतील. तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.